तर मित्रांनो, सरकार म्हणतंय झोपीचं ढोंग करता येतंय, परंतु पैशाचं ढोंग करता येत नाही. अरे सरकारच्या मंत्र्याला जवळजवळ 2.5-3 लाख रुपये महिना असतोय. एवढ्या महिन्याची काय गरज आहे ह्याला? सरकारला 2.5-3 लाख रुपये महिना ह्यांना द्या येतोय. ह्यांची एक वर्षाची पगार कापा. पगार कापायला काय जमत नाहीत का ह्यांचे? मंत्र्याची, खासदाराची सगळ्याचीच कापा, जेवढी सरकारी जे कर्मचारी त्यांची सगळ्याचे. आणि द्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी. काय फरक पडायला लागला? 50,000 रुपये त्यांचं काही होत नाही, परंतु चला फुलाची पाकळी म्हणून 50,000 रुपये हेक्टरी त्यांना देऊन टाका. काय फरक पडायला लागलाय? ह्यांना सगळं फुकट मध्ये असते, तरी पण ह्यांना 2.5-3 लाख रुपये महिना असतो. ह्यांनी 2.5-3 लाख रुपये महिन्याची काय गरज? आपल्या जीवावर सगळे मोठे झालेत. जसं की सांगायचं झालं तर 10 वर्षाखाली ह्या सरकारनं 10 रुपये किलो कांदा होता, आता पण 10 रुपये किलो आहे. आणि ह्यांचे तवा पगार एकदम कमी होते, असतील काही 50-60 हजार रुपये. आता ह्यांची पगार 2.5-3 लाखावर आहेत. सगळ्याला आयोग लागू होतं, शेतकऱ्याला आयोग केव्हा लागू व्हायचा आहे? आणि सोयाबीनचा भाव पहिला 3-4 हजारच होता, आता पण 3-4 हजार 4.5 हजारच आहे. पहिले लोकांना 30,000 रुपये क्विंटल टन होतं, आता 60,000 रुपये टन आहे. म्हणजे आपल्याला घ्यायचंय ना, ते शेतकऱ्याला लागणारी वस्तू आहे त्याच्यामुळं. आणि सांगायचं झालं तर पेट्रोल 50 रुपये लिटर होतं, आता 100च्या वरती गेले. सोनं 30,000 रुपये तोळा होतं, आता लाखाच्या वरती गेलं. लाख रुपये तर आहे. आणि आपला कापूस तवा 6-7 हजार रुपये होता, आता पण 6-7 हजार रुपयेच आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. आणि सांगायचं झालं मुद्दा तर ह्या सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ करू ह्या मागल्या टर्मला म्हणलं होतं आताच्याच, तर लगेच आपले पवार साहेब म्हणले की तुम्ही कर्ज भरा. आणि आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात, देवेंद्र फडणवीस साहेब, की तुमचा सातबारा कोरा. आणि मागून म्हणतात पुन्हा अजून भरा. पुन्हा अजून वरून म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय ते निर्णय योग्य आहे, आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम आहेत. आता तुम्ही असे कसे ठाम आहेत? इकडं किती नुकसान झालं हे बघा. हे सगळं नुकसान झालंय, कांदा सगळं नासून गेलाय, इकडे पाणी सगळं हे गेलंय. ह्याला आता ह्याची भरपाई होणार आहे का? ह्या कांद्याला जवळजवळ 70-80 हजार रुपये खर्च व्हायला लागलाय. उगवलं नाही, डबल लावलंय, त्याचा खर्च व्हायलाच, खुरपायचा व्हायलाच, फवारायचा व्हायलाच. जवळजवळ 3,000 रुपये क्विंटलला सोयाबीनला खर्च व्हायला लागलाय उत्पन्न काढाय. आणि तुम्ही 4,000 4.5 हजार सोयाबीन घेताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला सगळं फुकट आहे. तुम्हाला 3-3 लाख, जवळजवळ 2.5-3 लाख रुपये असं तुम्हाला महिना आहे. तुम्हाला एवढ्या महिन्याची काय गरज आहे? तुम्ही त्या आपल्या बळेच पत्रकार त्यांनी अर्धा पगार दिला, तसं तुम्ही काय दिलं का? तुम्ही ते उपोषण केले का तुमच्या पगारवाढीसाठी? शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढवायचा म्हणलं तर ह्यांनी कसं काय उपोषण करावं लागतील? तुम्हाला कसं एवढं पण कळत नाही की शेतकऱ्यानं जर नाही पिकवलं, नाही जर विकलं, तर तुम्ही काय खाणार आहेत? तुम्ही सांगा फक्त. शेतकऱ्याने जर तुम्हाला नाही माल पुरविला 1-2 वर्षे, तर पुन्हा तुम्ही काय खाणार आहेत? पैसे खाऊन जगणार आहेत का? सरकारला माझी एक विनंती की 50,000 रुपये हेक्टरी एवढं आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला अनुदान तुम्ही जाहीर करा. तुम्ही काय आज बघू उद्या बघू ते का पंचांग बघायचंय का? शेतकऱ्याचं आता नुकसान झाले, तुम्ही काय 10 वर्षाला देता का आताचं नुकसान झालेलं? तुम्हाला कुठं फिरायचं म्हणलं सगळं फुकट, विमान फुकट, तुम्हाला रेल्वे फुकट, तुम्हाला महागड्या गाड्या, आणि तुम्हाला गाड्यामध्ये सवलत, कशामध्ये सवलत, तुमचेच कारखाने, तुमचंच सगळं. आमचं काय? आम्ही जर कुठं काही वाहन घेतलं, एक हप्ता तटला तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी येऊन आमचं वाहन ओढून घेऊन जातात. तसं तुमचं तर नाही ना, तुम्हाला सगळं फुकटच आहे. आमच्या जीवावर आहे. आमची GST घेताय, तेवढी GST घ्या ना कंपन्या कोण माघारी, आणि देऊन टाका सगळ्या शेतकऱ्याला. काय फरक पडायला लागला? जसं की आता पंतप्रधानचे जे पैसे ते 2,000 रुपये समजा शेतकरी सन्मान योजना त्याच्यामधून, तर तसे महाडीबीटीच्या माध्यमातून सगळे शेतकऱ्याला पैसे डायरेक्टली टाकून द्यावा, हे माझी विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, एवढंच सांगणं आहे माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की लवकरात लवकर आमची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करा, सरकारनं करावा, ही त्यांना नम्रतेची विनंती माझ्याकडून ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.